खुद्द बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते म्हणजे माझे पांडुरंगच म्हणे त्यावेळी, खरं असतं त्या नाकाला झोंबतं. खरं असतं त्या नाकाला झोंबतं आणि मी जर बोललो, की माझा तोंड दिसतं. आज माझे पेंटिंग भारतीय क्रिकेट प्लेयर जे आहेत, म्हणजे भारतरत्न सचिन सचिन तेंडुलकर. तेंडुलकर यांच्याकडे आहेत. संजय मांजरेकर, बापरे! प्रवीण आमरे सर, फक्त समोर पांडुरंग आणि मी. वाह! मी रडत होतो. म्हणजे आजही मला हे सांगताना मला रडायला येतंय. आणि नंतर 5-10 मिनिटं हा सर्व प्रकार झाल्यानंतर पुजारी आले 5 मिनिटांनंतर. पुन्हा पुस्तक पांडुरंगाच्या चरणावरती ठेवलं. पुन्हा फोटो वगैरे काढले. म्हणजे एकच पुस्तक पुन्हा चरणाजवळ राहील. 2 वेळा एकाच दिवसामध्ये. मित्रहो नमस्कार. मी अजय भोईर माझ्या YouTube चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असतील तर ह्या संघर्षाच्या वाटा अनेकांचं संघर्ष पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, ज्या माणसानं आपल्या हाताच्या वळयातून पांडुरंग कोरला अन ज्या माणसानं फक्त कविता लिहिली नाही, कवितेच्या अक्षरांना वलन दिलं नाही, तर तुकोबांच्या अक्षरांना, अभंगांना सुद्धा आपल्या कॅलिग्राफीच्या माध्यमातून त्यांनी एक नव्यानं अभंग आपल्यासमोर कॅलिग्राफीच्या माध्यमातून आणले. आणि आज ह्या आगरी समाजामधील जागतिक कीर्तीचा, ज्यांना वारकरी संप्रदायामध्ये अभंग अक्षरेकार असं ओळखलं जातं, जागतिक कीर्तीचे चित्रकार आणि कवी प्रकाश दादा पाटील आज आपल्या सोबत आहेत. त्यांचं स्वागत करतो. प्रकाश दादा नमस्कार. नमस्कार. दादा, या मुलाखतीमध्ये संघर्षाच्या वाटांमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर ही फार अभिमानाची या समाजासाठी, या मातीसाठी गोष्ट आहे, की ह्या मातीतला एक हिरा जो आज जागतिक दर्जावरती त्यांच्या चित्रांचे सेमिनार असतात, ज्यांच्या कॅलिग्राफीचं खूप मोठं प्रदर्शन केलं जातं. एवढंच नव्हे तर ज्यांनी त्या विठ्ठलाच्या आज मंदिरामध्ये जिथं एखाद्या माणसाला उपरणा द्यायचा झाला, तर त्या उपरण्यावरती सुद्धा तुमची डिझाइन आहे. तर ह्या सगळ्याच गोष्टी, तुमची कविता आमच्या समाजाला प्रबोधन करत असते. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि असलाच पाहिजे. तर मला सांगा, की हा प्रवास नेमका कुठून सुरू झाला, की आपण कॅलिग्राफी करावी हे तुम्हाला कधी वाटलं? सुरुवातीला म्हणजे मी कोरोनाच्या काळामध्ये माझ्या डोक्यात हा विचार आला होता, की माझं हस्ताक्षर जसं पाहिजे तेवढं सुंदर नाही. मग त्याच्यावरती उपाय काय? तर हस्ताक्षर सुधारणं. आणि हस्ताक्षर सुधारण्यासाठी एकच काम, की आपण त्याची डेली प्रॅक्टिस म्हणजे सराव करायला पाहिजे. बरोबर. मग सराव करण्यासाठी मी काय केलं, एक काहीतरी आपल्याला रेफरन्स पाहिजे म्हणून Googleवरती सर्च करायला गेलो. तर मला एक छान तुकोबांचा अभंग मिळाला. वाह! म्हणजे तुकोबांचा अभंग तो इतका सुंदर होता, की "आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची." तयाची. हा मी लिहिलेला माझा पहिला अभंग. आणि मग तेव्हापासून मी तो लिहिलेला अभंग माझ्या काही मित्रांना पाठवला. त्यांना ती संकल्पना खूप आवडली. सुरुवातीला मी फक्त अभंग लिहित होतो आणि ते माझ्या मित्रांपुरतेच ते मर्यादित होतं. मर्यादित होतं, की मी त्यांना ते पाठवतो. मग नंतर त्याच अभंगाचं मला असं वाटलं, की आपण यांचा अर्थ जर सांगितला तर? मग मी त्याच्या पुढची स्टेप म्हणजे मी त्याच अभंगाचा अर्थ मी काही माझ्याकडे सार्थगाथा गोळा केल्या आणि मग त्याचा संदर्भ घेऊन मी बऱ्याच जणांना त्याचा अर्थसुद्धा पाठवू लागलो. आणि ही संकल्पना नंतर अशी एक करत पुढे गेली आणि आज ती लाखो लोकांपर्यंत पोहोचली. आणि त्याचा परिणाम असा झाला, की मी ते लिहीत गेलो आणि माझं हस्ताक्षर सुद्धा सुधारलं, सुधारत चांगलं गेलं. गेलं. वाह! दादा, ह्या सगळ्याच गोष्टी फार सुंदर आहेत आणि ही गोष्ट अभिमानास्पद आहे. अ, कमवा आणि शिका, म्हणजे मी तुझ्या बाबतीत हे ऐकलं हं, होतं, की कमवा आणि शिका या संकल्पनेमध्ये तू सुद्धा
तेव्हा शिक्षण घेतलेलं आहेस. होय. तर तेव्हाची ती परिस्थिती काय होती नेमकं? मी 1ली ते 4थी माझं शिक्षण गडप म्हणजे पेण तालुक्यातील गडप गावामध्ये झालं. रायगड जिल्ह्याची जी शाळा होती, त्या जिल्हा शाळेत परिषद. जिल्हा परिषद शाळा. आणि त्याच्यानंतर मी 5वी ते 7वी गावामध्ये शाळा जी होती, जनता हायस्कूल गडप, हं. तिथे माझं शिक्षण झालं. मी 7वी पर्यंत म्हणजे 10वी पर्यंत म्हणूया, छान हुशार होतो. 7वीला मी स्कॉलरशिपला मेरिटमध्ये आलो होतो. रायगडमधून दुसरा. वाह! अ, मला वाटतं आमच्या शाळेतला मी पहिला विद्यार्थी, अच्छा. जो स्कॉलरशिपला उत्तीर्ण आणि मेरिटमध्ये आलेला. पण त्याच्यानंतर काय झालं, की 10वी नंतर मला चांगले मार्क्स होते. हं. 74% मार्क्स असून सुद्धा माझं शिक्षण त्यावेळी थोडंसं स्टॉप होण्याच्या मार्गावरती होतं. का? तर माझे बाबा गिरणी कामगार हं. आणि त्याच वेळी 1900 मला वाटतं 80 साली गिरण्या बंद झाल्या हां, बरोबर. आणि मग बेकारी आमच्या घरामध्ये व्यवस्थित नांदू लागली. हं. आणि मग काय झालं, की 10वी नंतरचं शिक्षण कसं घ्यायचं? हा प्रश्न निर्माण झाला. आणि मग आमच्याच शाळेतले एक शिक्षक अ, बिर्जे सर, त्यांनी मला कराडला एक स्कीम सांगितली, की तिथे असं आहे, की कमवा आणि शिका. शिका. ही योजना आहे तिथे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजला म्हणजे एसजीएम कॉलेज कराड. मग त्यांनी मला एका प्राध्यापिका ज्या होत्या त्यांची ओळख करून दिली आणि तिथे मी त्यांच्या घरामध्ये काम करून म्हणजे कामं सगळीच करायचो अगदी भांडी घासण्यापासून सगळीच बापरे! कामं तिथे करून 2 वर्ष तिथे शिकलो. म्हणजे 11वी-12वी ह्या बदल्यात फक्त हां, राहण्याच्या बदल्यात फक्त बाकीची सगळी कामं तुम्ही सगळी करायची कामं करायची. घरातली सगळी कामं आणि मग ह्या बदल्यात तुम्हाला या फक्त राहायची हां, व्यवस्था. 2 वेळचं जेवण 2 आणि वेळचं जेवण जेवण आणि आणि राहायची. राहायची व्यवस्था. आणि त्यात मी 11वी-12वी पूर्ण केलं आणि मग परत घरी आलो. आणि घरी आल्यानंतर पुन्हा तोच प्रॉब्लेम, की पुढचं शिक्षण परत बंद झालं. बंद झालं. आणि मग मी अ, गावात 1 वर्ष तरी म्हणे उन्हाळक्याच करत होतो. क्रिकेट खेळणं वगैरे असं चालू होतं. क्रिकेट माझा आवडता खेळ, ते चालू झालं. बाकी कामधंदा काहीच नाही आणि घरामध्ये कमावणारा पण कोणी नाही. मग अशा वेळी गावातला एक माणूस होता धर्माजी कोठेकर म्हणून. त्यानं मला पेणला एक आल्हाद करमरकर नावाचा जो माणूस होता म्हणजे मोहन पाटील आमदार, तेव्हाचे त्यांचे आमदार, पी-ए पेण विधानसभेचे हां, आमदार. पेण विधानसभा. त्यांच्याकडे मला ते घेऊन गेले आणि मग त्यांनी मला कोर्टामध्ये म्हणजे तहसीलदार ऑफिसला स्टॅम्प वेंडर म्हणून तिथं मला कामाला लावलं आणि मी अच्छा. 2 वर्ष मला वाटतं तिथे काम केलं. म्हणजे तेव्हा लेखणी हातात होती फक्त. फक्त लेखणी. कॅलिग्राफीचा काही संबंध नव्हता. तुमची खरेदी खतं माझ्या सगळी तोंडपाठ होती. वाह! म्हणजे पूर्ण खरेदी खत फक्त नाव चेंज करायचं. पूर्ण खरेदी खत 3-3, 4-4, 5-5 पानाचं पूर्ण. त्यावेळी हाताने त्यावेळी टायपिंग वगैरे हा टायपिंग प्रकार नव्हतं. नव्हता. बरोबर. हाताने लिहायचं ते. आणि मग 1988 नंतर मी माझ्या कला क्षेत्राकडे वळलो. हे तुम्हाला कसं वाटलं, की आपण कला क्षेत्राकडे जावं आणि खास करून पेंटिंगच्या दिशेनं? हां, माझा अभ्यास चांगला होता, हुशार होतो. पण माझा चित्रकला हा विषय पाहिजे तेवढा चांगला नव्हता. पण माझं एक आहे, की एखादी गोष्ट जर आपण मनात आणली, हे मला करायचं आहे, तर ती मात्र मी 100% आणि परफेक्ट करतो. वाह! मी तिथे बसून छान स्केचिंग वगैरे करत होतो. समोर काही माणसं बसायची, त्यांचे पोर्ट्रेट वगैरे करायचो. एकदा असंच एका माणसाने सांगितलं, "अरे, तुझा हात खूप छान चांगला आहे. मग तू इथे काय करतोस? कुठल्यातरी कॉलेजला का ॲडमिशन घेत नाहीस?" पेंटिंग कॉलेजला. ओके. त्यावेळी माझ्याकडे पेंटिंग कॉलेज कुठे आहे ते पण माहीत नव्हतं. मग अचानक मला सुचलं, की माझा एक चुलत भाऊ कलानिकेतन कोल्हापूरला आहे. हां. मग त्यांनी मला सांगितलं, की "ये तू इकडे." मग ताबडतोब इथे मी एक नोकरी सोडली, ती स्टॅम्प वेंडरची. तर म्हणजे छान त्या स्टॅम्प वेंडरच्या नोकरीमुळं माझं घर छान सुरू झालं होतं. मग चांगले पैसे मिळत होते. चांगले म्हणजे त्यावेळी ₹600-700 मला पगार होता तिथे महिन्याला महिन्याला. म्हणजे 87-88 ला हं. पण ते ₹600-700 म्हणजे आत्ताचे अ, खूप झाले. खूप झाले ते. तेव्हा त्याच्यामुळं घरच्यांना थोडंसं वाईट वाटलं. पण मी ठरवलं, कॉलेज. की आता पुढे आपल्याला निदान 1-2 वर्ष तरी बाहेर पडल्याशिवाय
मनासारखं काही काम करता येत नाही. यासाठी की आयुष्य हे एकदाच मिळतं. हं. आणि त्या आयुष्यामध्ये जर तुम्ही तुमच्या मनासारख्या जर गोष्टी, चांगल्या गोष्टी जर केल्या नाहीत, तर त्या आयुष्याला काही अर्थ नाही. म्हणून आपल्या मनाला जे योग्य वाटतं ना, ते त्या वेळी केलं त्या पाहिजे. त्यावेळी करायला पाहिजे. वेळ कुणासाठी थांबत नाही. हां, मग त्यावेळी मी ती सोडली ती ₹700 ची नोकरी. तिथे फक्त खरडणं होतं, मान-सन्मान काही नाही. किंवा नवीन काहीतरी शिकणं, करणं, नवनिर्मिती नव्हती. क्रिएशन नव्हतं. हां, त्याच्यामुळे ते सोडून दिलं आणि मी कलानिकेतन कोल्हापूरला शिकायला गेले. 1989 ला शिकायला. आणि मग त्यानंतरचा प्रवास म्हणजे तुम्ही आर्ट टीचर झालात हां, मुंबईत. हो. 1989 ते 91 पर्यंत 2 वर्षाचा मी ATD साधा आर्ट टीचर डिप्लोमा केला. आता मी ऐकलंय की तुमचे बरेच विद्यार्थी म्हणजे कला क्षेत्रात असेल काही म्हणजे तुम्ही जरी आर्टचे शिक्षक असलात तरी बाकीच्या गोष्टी सुद्धा तुम्ही त्यांना शिकवायचा. होय, होय. म्हणजे वैयक्तिकरित्या विद्यार्थ्यांसोबत तुमचं बॉन्डिंग खूप, कनेक्शन खूप खूप. चांगलं होतं. म्हणजे आजही आहे. तुम्ही मध्ये एका कार्यक्रमात म्हणाला होतात की तुमचा एक विद्यार्थी परदेशात आहे. होय. खूप मोठ्या पदावरती गौरांग समथिंग. गौरांग नगरे. येस. खूप मोठं नाव आहे त्यांचं कार इंडस्ट्रीमध्ये. आता हे का आलं हे माझ्या याच्यामध्ये सगळं, की मला पण शिकत असताना 4थीला एक जांभळेबाई नावाच्या मॅडम होत्या. म्हणजे बस त्यांनी म्हणजे विद्यार्थ्यांना विद्यार्थी म्हणून कधी मानलंच नाही. प्रत्येक विद्यार्थी हा त्यांचा मुलगाच समजायचे ते. त्याच्यानंतर 5वी ते 7वी ला सुद्धा असे 2 शिक्षक मला मिळाले. अ, एक म्हात्रे सर आमचे, म्हणजे ते आपल्याच इकडचे मला वाटतं कोण? रावे दादरकडचे रावे. हां. ते आणि एक पी-टी जाधव सर, जे आत्ता साताऱ्याला आहेत ते. आणि सर्वात म्हणजे आमचे माने सर, मुख्याध्यापक. हे 3 शिक्षक असे होते, की प्रत्येक विद्यार्थी हा त्यांचा मुलगा आहे असं समजून त्यांनी शिकवलं. वाह! आणि बस तेच माझ्या डोक्यात होतं, की बस आपण पण सुद्धा जर ही शिक्षकी पेशा जर स्वीकारला, तर आपण सुद्धा हे आपल्या 3 आदर्शांचा काहीतरी वारसा आपण पुढे चालवायचा. बस ते डोक्यात ठेवून मी काम करत राहिलो आणि मला छान-छान मुलं मिळत गेली. मुलं म्हणते माझे विद्यार्थी नाहीत, माझे प्रत्येक विद्यार्थी हा माझा मुलगाच आणि मित्र असं समजून मी शिकवत गेलो आणि आज हे विद्यार्थी म्हणजे माझी संपत्ती आहे. वाह! कारण दशावतार साकारणारा मराठीतला सुबोध हो, हो. खानोलकर तुमचा विद्यार्थी आहे. दशावतार मधला जो दिग्दर्शक. दशावतार चित्रपट ज्यांनी लिहिलेला आहे, ज्यानं दिग्दर्शन केलेलं आहे, अ, ज्यानं जो निर्माता आहे तो माझा सुबोध खानोलकर हा माझा विद्यार्थी त्यातले यासाठी तुमच्या म्हणजे तुमच्या लाईफमधले जे काही रंग होते, हो, तुमच्या हो. आर्टची कला, ते त्यांनी तिकडं ते कलेचं ह्याला मी खूप दिवाळी किंवा मे महिन्याच्या सुट्टीमध्ये सुद्धा त्याला असं गप्प बसू द्यायचं नाही. मी मे महिन्यात त्याला इथे माझ्या शाळेत बोलवायचं सुट्टी लागल्यानंतर. 10, 11, 12 एप्रिल नंतर मुलांना सुट्टी असते. 1 मे पर्यंत तरी आमची शाळा असते शिक्षकांची. पण या प्रत्येक विद्यार्थ्यांना, बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्यांना ड्रॉइंगमध्ये आवड आहे, त्यांना मी सुट्टीमध्ये तिथे बोलवायचो. त्यांच्या हातात कॅनव्हास द्यायचो. त्यांच्याकडून ऑइल पेंटिंग कारण आपल्या शैक्षणिक म्हणजे याच्यामध्ये ऑइल पेंटिंग वगैरे शिकवता येत नाही मुलांना. बरोबर. आणि सुट्टीमध्ये ह्या मुलांना ऑइल पेंटिंग, ॲक्रेलिक पेंटिंग, स्प्रे पेंटिंग, वॉटर कलर हे सगळे मस्त मी हँडल करायला द्यायचो. आणि त्याचा परिणाम ही जो आज मी बघतोय, ही माझी बरीच चांगली-चांगली मुलं छान तयार झालेली आहेत. आणि सर आता मला सांगायचं म्हणजे हे सगळं तुम्ही विद्यार्थी घडवलात, आजही चांगलं नाव करतायत. तुमचंही नाव त्यामागे होतंय कारण त्यामागे तुमची ऊर्जा आहे. हे सगळं चालू असताना तुम्ही 30 वर्षानंतर स्वच्छेनं सेवानिवृत्ती घेतली. बरं त्यामागचं नेमकं कारण काय होतं? म्हणजे ग्राफीकडे यायचं होतं, कमर्शियल आर्टकडे यायचं होतं, की नेमकं काय होतं मग? कसं आहे एखाद्या माणसाने जर श्रीमंती बघितली आणि अचानक जर काहीतरी आपल्याकडे 2-3 कारणं आहेत त्याला. म्हणजे श्रीमंती बघितल्यानंतर अचानक जर वाईट दिवस आले. हं. तो एक प्रकार. म्हणजे वाईट दिवस म्हणजे ही अशी सुंदर-सुंदर विद्यार्थी मी बघितल्यानंतर, आता नंतरचा जो काळ होता, ज्याच्यामध्ये ज्या आपल्या सरकारनं ज्या काही शैक्षणिक धोरणं वगैरे राबवली, त्याचा परिणाम इतका झाला की मुलांना शिक्षा करायच्या नाहीत, मुलांना बोलायचं नाही.
ते मेरिट त्यांचं हे करायचं नाही. ह्या बऱ्याच गोष्टी त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवरती झाला. विद्यार्थी बरेच आळशी झाले. बराच आणि मग एक चांगला ज्यावेळी आपण कधीतरी बघितलेला जो सुकाळ होता जो आणि आता नंतर जो काही तो परिणाम, तो पण परिणाम माझ्यावरती झाला, की नुसत्याच शाळेत जाऊन पाट्या टाकणं मला ते आवडलं. आवडलं नाही. तो एक कारण. दुसरं कारण एक असं झालं, की माझ्या समोर माझे 2 मित्र, 2-3 मित्र बसायचे. ते तिघेही वारकरी होते. हं. पण त्यावेळी वारकरी, वारी, पांडुरंग याचा माझ्याकडे लवलेश सुद्धा नव्हता. काही माहीत नव्हतं. वारी जाते ते पण माहीत नव्हतं. या लोकांची चेष्टा करणं हाच मला आनंद मिळायचा. त्यांना वाईट वाटलं, की ते मला जास्त अजून आनंद मिळायचा. पण एक दिवशी ते म्हणाले, की "पाटील सर, तुम्ही एकदा आमच्याबरोबर वारीला या." हं. आता खरं म्हणजे वारीला मी हो म्हणालो, पण वारीला जाताना काहीतरी त्यांचे नियम आहेत, की हं. वारीला जाताना तुमचा गणवेश, युनिफॉर्म तो शुभ्र पाहिजे, हं. वारकऱ्यासारखं. वारकऱ्यासारखा. पण त्यावेळी फक्त जायचं आहे, टाईमपास म्हणून जायचं आहे, बघायचं आहे. त्या हेतून मी गेलेलो. हं. छान जीन पॅन्ट, जीन शर्ट, त्याच्यावरती जॅकेट, कॅमेरा गळ्यात, हॅट, हा वारीचा युनिफॉर्म नाही. नाही. जीन्स घालून वारीला. जीन्स घालून वारीला नाही, नाही. पण तरीसुद्धा त्यावेळी तुफान पाऊस होता त्या दिवशी. मला वाटतं मी 2019 ची गोष्ट सांगतो तुम्हाला. पाऊस होता त्यावेळी आणि मी पुण्यावरून म्हणजे स्वारगेटवरून जी सुरुवात केली चालायला ती सासवडपर्यंत साधारणतः 43 किलोमीटरचं ते अंतर आहे. त्या 43 किलोमीटरच्या अंतरामध्ये मी नुसता चालत होतो. मला कधी थकवा जाणवलाच नाही. आपला चालत होतो, भिजत होतो, चालत होतो, भिजत होतो. आणि ह्या दरम्यान या 43-45 किलोमीटरच्या दरम्यान मला छान-छान अनुभव आले. आणि ते डोक्यात अनुभव गेल्यानंतर, की डोक्यात विचार आला, की बस आता कुठेतरी आपल्याला थांबायला पाहिजे. आपल्याला मार्ग सापडलेला आहे. ते मला असे सुंदर-सुंदर तिथे अनुभव आले. म्हणजे कलाकाराला समाधानापेक्षा मोठी गोष्ट असू शकत हो, नाही. अनुभव म्हणजे तुम्हाला मी 2-3 अनुभव जर सांगितले तर तुम्ही म्हणजे थक्क व्हाल, की वारीमध्ये चालताना मी ते ज्यावेळी तो दिवे घाट चढल्यानंतर खूप थकवा आला होता. आम्ही दोघे जण म्हणजे मला असा रस्त्यामध्ये एक तरुण मुलगा भेटला होता. माझ्या जोडीला कोणी नव्हतं. मग आम्ही रस्त्याच्या बाजूला बसलेलो असताना मी त्याला सांगितलं, की "आपल्याला 2 स्पेशल चहा सांग." हं. बाजूला चहावाला होता एक. त्याला सांगितलं, की "जा आणि त्याच्याकडून 2 स्पेशल चहा आण." तो मुलगा गेला आणि त्याला सांगितलं, की 2 स्पेशल चहा. चहावाला म्हणाला, की "माऊली, वारीमध्ये कोणीही स्पेशल नाही. इथे सगळेच सारखे असतात. इथे आम्ही सगळ्यांनाच ₹5 चा चहा पाजतो." माझं जे काही डोक्यात होतं सगळं ते सगळं ते मी पटकन जागच्या जमिनीवरती जागी आलो. त्या एका प्रसंगाने मला जमिनीवर आणलं. कारण जिथे तहसीलदार, कलेक्टर सुद्धा ₹5 चा चहा पितो, तिथे तू कोणीच नाहीस. त्या एका प्रसंगाने मला ताबडतोब जमिनीवर आणलं आणि वारीचं महात्म्य काय असतं ते मला त्या एका प्रसंगातून कळालं. त्याच्यानंतर तो चहा घेऊन आल्यानंतर तिथे काही वयस्कर स्त्रिया पण बसलेल्या होत्या. साधारणतः 70-75 वर्ष वयाच्या. 4-5 माऊली बसल्या होत्या. त्या माझ्याकडे त्या माझ्या मित्राकडे बघून अशा काहीतरी बघत होत्या, की हे विचित्र कसे? सगळे हं, असे हं. मस्त पांढऱ्या शुभ्र हे असे जीन्स घालून वारीला चित्रविचित्र कसं दिसत काय? म्हणून ते काहीतरी बघत होते. मला वाटलं आम्ही चहा पितोय म्हणून ते बघते की काय. मी त्यांना विचारलं, "माऊली चहा पिणार?" त्यातल्या एकाही माऊलीनं मान हलवली नाही. परत मी विनंती केली, की "माऊली घ्या. पाऊस पडतोय तुम्ही घ्या थोडा चहा." खरं तर हे जे वारीला जातात लोकं ना, त्यातली बरीच लोकं खूप गरीब असतात. खूप गरीब असतात. त्यांच्या पदराला किती पैसे असतात हे पण माहीत नसतं. ते बिचारे दिंडी मालकाला जे काही त्यांची भिशी असते ती देतात. 18 दिवस दिंडी मालक त्यांना जेवण, नाश्ता आणि राहण्याच्या त्या तंबूमध्ये जागा. एवढं दिल्यानंतर ही लोकं पंढरपूरला गेल्यानंतर त्यांना साधं दर्शन सुद्धा होत नाही. हे फक्त कळस दर्शन घेतात. बापरे! रस्त्यावरती डोकं टेकतात. आल्या-पावली काही ₹10-15 जे काही पदराला असतील त्याचं
कुरमुरे चुरमुरे जे काही जे प्रसाद असेल तो घेतात. तसेच माघारी परत फिरतात. येताना समाधान? प्रचंड समाधान. म्हणून मी त्यांना विचारलं, "घ्या काहीतरी." खरं म्हणजे त्यांनी तो विचार केला असता, की आपले हेच पैसे आपल्याला प्रसादाला कुठेतरी उपयोगी पडतील. म्हणून ते नाही घेतलं त्यांनी. पण मी रिक्वेस्ट भरपूर केली. त्यांनी हो म्हटलं. मी फक्त ₹5 चा चहा प्रत्येकाला दिला. ₹25 माझ्या खिशातले गेले. पण त्या ₹25 मध्ये त्यांच्या चेहऱ्यावरती मला जो समाधान दिसला, त्याच्यानंतर मला कळालं, की जगायला काय लागतं आणि किती लागतं. ज्यातून आपल्याला समाधान मिळतं. म्हणजे इथून खऱ्या अर्थानं पांडुरंगाची आणि तुमची भेट झाली. हां, ते डोक्यात गेलं सर्व आणि मग मला तिथेच हे माझे निवृत्तीचे वेध तिथेच सुरू तिथंच झाले. सुरू झाली. तो आल्यानंतर वैकुंठ गमन सोहळ्यामध्ये जो लोगो होता, हां, ती नेमकं गोष्ट काय त्याच्यावरती आपण येऊ. त्यामागची? पण मी तिच्यानंतर आल्यानंतर इथे मी आमच्या प्रिन्सिपल ज्या होत्या त्यांच्याकडे राजीनामा दिला. तिकडून आल्यानंतर आल्यानंतर राजीनामा दिला. राजीनामा दिला, पण त्यांनी तो काही घेतला नाही. हं. त्या म्हणाल्या, की "मी सुद्धा ह्याच मे महिन्यात रिटायर्ड होणार आहे. मग तुमचा आणि माझा आपण सोबत घेऊन. सोबत राजीनामा देऊ. म्हणजे माझ्याबरोबर अजून काही दिवस मला काम करावं लागेल." म्हणजे 9-10 महिने जे काही होते ते म्हटलं ठीक आहे. पण त्याच्यानंतर नेमकं कोरोना आला. हं. कोरोना आल्यानंतर मी फोन केला, की "मॅडम माझ्या राजीनामाचं काय झालं?" त्या म्हणाल्या, की "आत्ता आपल्याला घरी बसूनच तुम्हाला काम करायचं आहे. तुम्ही कशाला ते करताय? राजीनामा दिला. विचार मागे घ्या." म्हटलं, "नाही, नाही. तुम्ही मला वचन दिलं होतं. तुम्ही पाठवा." मग मी शेवटी माझ्या हट्टापायी त्यांनी तो पाठवला 2020 साली. आणि 2020 साली मी व्ही-आर-एस घेऊन छान निवृत्त झालो. पण त्याच्यानंतरचा प्रत्येक दिवस मी उत्सव म्हणून जगतो. वाह! कारण गेली 30 वर्ष मी मुलांना शिकवतोय. गेली 30-35 वर्ष 30-32 वर्ष मी पेंटिंग करतोय. पण अशी ओळख नव्हती. पण मी आज फक्त 15 ते 20 मिनिटं दररोज एक तुकोबांचा अभंग लिहितोय. साधारण 2000 च्या वर हां, आज आत्तापर्यंत अभंग मी 2000हून अधिक कॅलिग्राफी करून झाले. कॅलिग्राफीमधून अभंग लिहिलेले आहेत. बरोबर मग दिवसाला प्रत्येक दिवसाला एक प्रत्येक अभंग दिवसाला आहे. एक अभंग असतो. त्याचं मी हल्ली निरूपण पण तर मी करतो. स्टेटसला बघत हो, असतो दर निरूपण पण दिवसाला एक. करत असतो. वाह! अ, आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे म्हणजे सकाळी ही कॅलिग्राफी करताना मी डिस्टर्ब करून विचारतो, की ही कॅलिग्राफी करत असताना तुमच्या मनात जो काही भाव असते त्याबद्दल सांगा? म्हणजे तुम्ही डेली एक कॅलिग्राफी करताय अभंगाची आणि तुकोबाचा अभंग समजून घ्यायला कित्येकांची हयात जाते. तर ती जी भावना आहे त्यामागची, ती नेमकं काय? तर मी माझ्याकडे ज्ञानेश्वरी आहे, माझ्याकडे गाथा आहे, एकनाथ भागवत आहे. पण त्यांच्यामध्ये मी अजून म्हणजे पाहिजे तेवढं लक्ष दिलेलं नाही. मला हातामध्ये सुरुवातीला जी गाथा आली, ते वाचत असताना जे मला भावलं, अगदी सामान्य माणसाला सुद्धा पटकन पोहोचेल तिथपर्यंत पोहोचेल. हृदयापर्यंत. बाकी सर्वांमध्ये तो आहे, पण अजून माझा त्याचा अभ्यास नाही. आज लाखो लोकं हां, दर दिवसाला दर दिवसाला. म्हणून मी पहिल्यांदा तुकाराम गाथा ही बघितली आणि मी त्यांच्या प्रेमात पडलो. आणि नंतर एक-एक अभंग असं वाचताना सुरुवातीला वाचत होतो फक्त. आता अनुभवत आहे. वाह! व वाचत असताना मला कळालं, की महाराज फक्त जास्तीत जास्त किती फिरले असतील? देहू, व्यापारासाठी कुठे गेले असतील जुन्नर, पुणे किंवा वारीसाठी पंढरपूर एवढंच. पण ही गाथा वाचताना मला असं कळलं, म्हणजे दिसलं, अनुभवलं मी, की महाराज आमचे जग फिरलेले आहे. म्हणजे मी तर म्हणेल, की जगातलं टॉपचं ऑब्झर्वेशन, जगातलं टॉपचं इमॅजिनेशन, जगातलं टॉपचं क्रिएशन कुठे असेल, तर ते गाथेमध्ये आहे. वाह! उगाच जगद्गुरू म्हणत हो, नाहीत. बस. एकदम मस्त शब्द वापरला, जगद्गुरू. आणि ते मला भावल्यामुळे मला आजही मी जरी आज कुठे मला जायचं असेल 2-3 दिवसासाठी, तर मी ते 2, 3, 4, 5 जे काही अभंग असतील, ते मी सोबत घेऊन जातो. रात्रभर जरी मी आज कुठेतरी कार्यक्रमाला गेलो आणि रात्री 1 वाजता जरी आलो आणि माझा अभंग लिहिलेला नसेल, तर कितीही झोप आली, तरी मी त्या झोपेला न जुमानता न तुम्ही काम जुमानता मी करा. ते माझं
पहिलं उद्याचं जे आहे काम ते मी पूर्ण करतो आणि मी ते पाठवतो यासाठी की 7 पर्यंत महाराष्ट्रातले बरेच वारकरी, तुकोबांचे भक्त असे चातकासारखी वाट वाट पाहत असतात. बघत असतात. मी जर 7 पर्यंत अभंग जर नाही पोहोचला ना तिथपर्यंत, तर तिथून फोन येतात मला. अगदी महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून फोन येतात, की "माऊली, आजची सेवा नाही आली." क्या बात! आणि त्या एका शब्दापायी मला कितीही कष्ट पडले, तरी मी ते करतो. खरं म्हणजे हे कष्ट नाहीत हो. हा आनंद आहे. हा मला त्यातून मला परमसुख मिळतं. परमानंद मिळतात. हे माझा स्वार्थ आहे. त्या लिहिण्यामध्ये माझा स्वार्थ आहे. मी भले सांगत असतो मी लिहितो. मी नाही लिहित ते. कोणीतरी माझ्याकडून ते करून करून घेतात. घेतं. म्हणजे एवढ्या वर्षात मी कितीतरी वेळा लिहिलं असतं ना, लिहिलं असतं. पण नाही झालं ते माझ्या. हा भाव आल्याच्या नंतर हे सुरुवात पाहिजे इथून ज्यावेळी येतं ना, त्यावेळी ते लोकांना भावतं. कुठलीही गोष्ट. ही कसली भारी गोष्ट आहे. हो. मला खरंच आनंद होतोय आज. मला सांगायला सगळ्यांनाच आवडेल, की ह्या तुकारामांच्या गाथेला ज्या अभंगांना कॅलिग्राफी ज्यांच्या अभंगांना हात लागलेत कॅलिग्राफीसाठी, ह्याच माणसाच्या हातून माझ्या लग्नाची पत्रिका क्या बात है! कॅलिग्राफी करून मी घेतले आणि मला ते भाग्य मी आज समजतो. कारण हे पुण्याचं काम आहे. कारण हा त्यामागचा भाव आहे. ज्यामध्ये निस्वार्थ भावना आपण म्हणतोय आणि माझ्या त्या एका शुभ मंगल कार्याला तुमच्या हस्ताक्षर लाभलं. हो. मी नाही, ते त्यासाठी सर्व फार तुकोबांची अभिमानी. कृपा यासाठी, की आत्ता गेल्या वर्षीच 375वा वैकुंठ गमन सोहळा सोहला हा मी मगाशी झाला तेच म्हटलं. आणि त्या त्या सोहळ्याचं लोगो बनवण्याचं भाग्य मला मिळालं तुकोबांमुळं. आणि तोच लोगो भारत सरकारने त्याचं ₹20चं स्पेशल पाकीट सुद्धा बनवलेलं आहे. क्या बात आणि आहे! सर्वात किती महत्त्वाचं अभिमानाची म्हणजे गोष्ट आहे. तोच लोगो तुकोबांच्या पालखीवरती गेल्या वर्षी सुद्धा होता आणि यावर्षी सुद्धा. त्याचं भारत म्हणजे सरकारनं तिकीट हा बनवलं. मोठा पुरस्कार माझ्यासाठी आहे. यापेक्षा काय मोठा त्याच्यामुळे आता पुरस्कार मी असणार? असा विचार करतोय, की याच्यापुढे मला कोणताही पुरस्कार नाही मिळाला तरी चालेल. तर हे सगळं चालू असताना पंढरीच्या वाळवंटात हं. हे जेव्हा तुम्ही पुस्तक तयार केलं, त्यामागं ती भावना काय होती? मला वाटतं हे आपल्या समोर आहे. पंढरीच्या वाळवंटात. वाळवंटात. तर बरोबर. हा मला वाटतं सँड वर्क आहे, होय, बरोबर? होय. त्यावेळी नेमकं ह्यामागची नेमकं गोष्ट काय? हे 2021 साली बनवलं. त्यावेळी दुसरी लाट आली होती. कोरोनाची दुसरी लाट. दुसरी लाट आली. आणि माझ्याकडे मी कॅनव्हासवरती जे पेंटिंग करतो, त्याला मला मोस्टली मी ॲक्रेलिकमध्ये पेंटिंग करतो. अच्छा. आणि त्यावेळी नेमकी माझ्या सोबतीला माझी मुलगी होती. आणि बाहेर पडायचं नाही कुठे, घरातच थांबायचं हे सर्व नियम होते त्यावेळी. पण मला वाटतं त्या महिन्यामध्ये 1-2 महिन्यामध्ये आम्ही दोघांनी दिवस-रात्र प्रचंड म्हणजे मेहनत. जागून अगदी मस्त पेंटिंग अशा तयार केल्या. आणि त्याचा परिणाम असा आला की घरातले सगळे रंग संपले. संपून गेले. आता करू काय? मी एकदा रिक्वेस्ट केली, माझ्या बाजूला एक दुकान आहे त्याला, की मला रंग दे. पण तो अ, तयार नाही. तो म्हणाला, की माझ्या बाहेरच बाजूलाच पोलीस चौकी आहे. दुकान उघडलं, की ते व्यवस्थित मारतात. तर तो काही त्याने रंग द्यायला होकार दिला नाही. मग 1 दिवस गेला, 2 दिवस गेला. काम करणारा माणूस ना वेडा होतो. करू काय, करू काय, करू काय? आणि मी असाच विचार करत असताना माझ्या लक्षात आलं, की माझ्या टेरेसवरती मी कधीतरी समुद्रावरून आणलेली वाळू आहे. एका पिशवीमध्ये वाळू होती. बस डोक्यात आला विचार, वाळू आणली खाली, काच वगैरे छान तयार केली. पण तोपर्यंत मला सँड आर्ट हा प्रकार परफेक्ट माहीत नव्हता, कसं करतात. फक्त माहीत होतं, की खालून लाईट सोडतात. टेक्निकली शिक्षण नव्हतं घेतलं. टेक्निकली माहीत नव्हतं, की किती वाळू सोडायची असते, किती त्यातून लाईट पास करायची असते, हे काही माहीत नसतं. म्हणून मी फक्त ती वाळू टाकली आणि किती जाड त्याच्यावरती खूप तुझ्या थिकनेसवरती खूप डिपेंड आहे ते. येस, बरोबर. तुला जे शेड, लाईट जे पाहिजे ते त्या थिकनेसवरती असतं. पण माहीत नसल्यामुळे मी ती वाळू टाकली तिथे आणि नुसताच असा हात फिरवत राहिलो. काय करू, काय करू, काय करू असं विचार करताना
मला हे पहिलं मुखपृष्ठावरचं चित्र मला मिळालं, की अरे म्हटलं हे सुंदर चित्र मिळालं, की बहू केला फेरा आणि येथे सापडला थारा. आणि बस हे माझं पहिलं चित्र मला भावलं आणि ते मी माझ्या त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरती लावलं. आणि तेव्हापासून मला काय माहीत पांडुरंग, तुकोबा यांची साथ मिळाली आणि एक से बढकर एक माझे वाळू चित्र. मला वाटतं या माझ्या पुस्तकामध्ये 60 वाळू चित्र आहेत बापरे! आणि त्या प्रत्येक वाळू चित्राला मी तुकोबांच्या अभंगाची जोड दिलेली आहे. क्या बात! म्हणजे म्हणजे ह्या वाळू चित्रांमध्ये म्हणजे नेमकं काय शोधायचं? म्हणजे हे पुस्तक मला वाटतं मी प्रेक्षकांना सांगेन, की ह्याचा एक वेगळा व्हिडिओ YouTubeवरती तुम्ही सर्च करा. एक कोविडमध्ये मला वाटतं एक स्पेशल व्हिडिओ ह्याचा बनला होता. आलेला आहे. हां, तर तो तुम्ही बघा. तुमच्या लक्षात येईल, की नेमकं आर्ट काय आहे? म्हणजे जो पांडुरंग आपण शोधतोय, तो पांडुरंग तुम्हाला लगेच तिथं भेटेल. त्या आर्ट, त्या कलेमधून तुम्हाला दिसेल. तुम्ही नक्की बघा. कारण फक्त कला म्हणून नाही, तर कलेच्याही पलीकडे जाऊन जो भाव आहे, आत्मिक भाव आपण ज्याला म्हणतो, ती संवेदना जी पांडुरंगाच्या प्रती आहे कलाकाराची, ती तुम्हाला तिथं जाणवेल. नक्की बघा तो व्हिडिओ. कारण हे पुस्तक आहे त्याचं. त्याचं नावही तेच आहे, पंढरीच्या वाळवंटात. आता हे याचं नाव पंढरीच्या वाळवंटात. तर माझं त्यावेळी लक्षात आलं, की नाव आपण वाळवंटात ठेवलंय. म्हटलं याचं प्रकाशन सुद्धा पंढरीच्या वाळवंटातच पुंडलिक, भक्त पुंडलिक जे आहेत त्यांच्या आणि चंद्रभागेच्या बाजूला तीरावर त्याचं प्रकाशन करायचं. पण तिथे मोठं परत एक प्रॉब्लेम निर्माण झाले, की कोरोना. कोरोना. आणि कोरोनाच्या काळामध्ये फक्त त्यावेळी 25 लोकांना परमिशन दिली होती. मंदिरात. नाही, मंदिरात प्रवेश नव्हता. मंदिर बंद म्हणजे मंदिर बंद. प्रवेशच बंद. प्रवेश म्हणजे जिथे कार्यक्रम करणार तिथे फक्त 25 लोकं. 25 लोकांना. मग मी बराच प्रयत्न करून आमचे चकोर महाराजांच्या कृपेमुळं आम्हाला तिथे जाता आलं त्या पंढरपुरापर्यंत. आणि मग आम्ही रात्री इथे प्रवास सुरू केला 5 तारखेला. 6 तारखेला याचं प्रकाशन होतं. चकोर महाराजांच्या हस्ते आणि माऊलींचे जे चोपदार आहेत, राजाभाऊ त्यांच्या हस्ते. पण चकोर महाराजांच्या हाताचं ऑपरेशन झाल्यामुळे मग आम्हाला बोधले महाराज मिळाले. बोधले महाराज आणि राजाभाऊ चोपदार हे. पण कार्यक्रम आमचा 4 वाजता होता. हं. आणि आम्ही पोहोचलो होतो सकाळी. मग माझ्या थोडंसं डोक्यात आलं, की आपण हेच पुस्तक जर आपलं पांडुरंगाच्या चरणावरती ठेवलं तर? मग मी माझे मित्र शिंपी सर यांना सांगितलं, की आपण असं करूया म्हटलं. सकाळी कार्यक्रम नाही आपला, आपला कार्यक्रम 4 वाजता आहे. तर आपण प्रयत्न करून जर पांडुरंगाच्या चरणावरती हे पुस्तक ठेवलं, तर म्हटलं मला समाधान मिळेल. पण आमच्याकडे काही रेफरन्स नव्हते, काही नव्हते. मंदिर तर बंद होतं. म्हणून आम्ही तिथे गेलो. तिथे समोर पोलीस होते. त्यांना आम्ही सांगितलं, की आमचं एक पुस्तक आहे. आम्हाला पांडुरंगाच्या चरणावरती ठेवायचं आहे. त्याने आम्हाला विचारलं, "तुम्ही काय ऑनलाईन बुकिंग केलंय, रजिस्ट्रेशन केलंय?" म्हटलं, "नाही." "तुम्हाला विश्वस्तांनी कोणी बोलावलंय?" "नाही." त्यांनी सरळ असा दमबाजी करतात ना एखाद्याला, तिथून ताबडतोब बाजूला व्हायचं. निघायचं. इथे दरवाजाजवळ बिलकुल थांबायचं नाही. इथून ताबडतोब इथे कुठेही थांबायचं नाही. बाजूला जायचं एकदम. बाजूला गेल्यानंतर मी राजाभाऊ चोपदारांना फोन केला. माऊलींचे चोपदार. राजाभाऊंनी विश्वस्तांना फोन केला. विश्वस्तांनी मंदिरामध्ये फोन केला. म्हणजे कसं ही लिंक लागते बघा. काही ओळख नाही, काही नाही. काही नाही. विश्वस्तांनी मंदिरामध्ये फोन केला. मंदिरातून एक तिथला कर्मचारी बाहेर आला आणि त्यांनी फक्त मला हाक मारली, की "प्रकाश पाटील कोण?" तर म्हटलं, "मी." "तुमचे सर्व कॅमेरा वगैरे बाहेर ठेवा, मोबाईल बाहेर ठेवा. तुम्ही फक्त एकट्याने पुस्तक घेऊन आतमध्ये या." मी आतमध्ये गेलो. दरवाजा पुन्हा बंद. म्हणाले, "द्या माझ्याकडे पुस्तक." मी म्हटलं, "पुस्तक मी पण घेऊन येतो तुमच्याबरोबर." म्हणे, "नाही, तुम्ही इथे थांबा. मी पुस्तक चरणावरती ठेवून येतो." तर मी म्हटलं, "मी 2 महिने या पुस्तकासाठी रात्री झोपलो नाही." कारण हा सँड आर्ट प्रकार अंधारात करावा लागतो बरोबर. आणि मी रात्री. रात्री तो करायचो. हे सगळी लोकं झोपले आमची घरातली, की मी रात्री त्याच हॉलमध्ये बसून तो करायचो. म्हटलं 2 महिने मी झोपलो नाही. पण 60 पेंटिंग केलेत तिथे. बरोबर. तर त्यांनी पुन्हा ते पुस्तक माझ्या हातात दिलं आणि तो निघून गेला. निघून गेला. तवा. मी खूप नर्व्हस झालो. परत जो यायचो त्याला फक्त दाखवायचं असं, की "हे बघा माझं पुस्तक फक्त चरणाजवळ ठेवायचं. चरणाजवळ ठेवायचं."
कोणीच नाही म्हणाला. आणि तेवढ्यात असा मागून एक असा हात आला. त्याने विचारलं, "काय पाहिजे?" मी बघितलं. त्यांचं नाव सुधीर भाऊ होते. म्हटलं, "हे माझं पुस्तक मला पांडुरंगाच्या चरणावरती ठेवायचं." त्यांनी ते बघितलं. म्हणे, "चला माझ्याबरोबर चला." मग ते मला घेऊन पांडुरंगाच्या गाभाऱ्यापर्यंत गेले. म्हणजे गाभाऱ्यात आपल्याला आतमध्ये प्रवेश नव्हता त्यावेळी. गाभाऱ्याच्या बाहेर. बाहेर. पण त्यांनी त्याला पुजारी आतमध्ये होते, त्यांना बोलावलं. पुजाऱ्यांनी पुस्तक घेतलं, पांडुरंगाच्या चरणावरती ठेवलं. तिथे चंदन जे होतं ते पुस्तकाला लावलं, माझ्या कपाळाला लावलं आणि दिलं माझ्याकडे. मी म्हणालो, की मला एक फोटो पाहिजे. चरणाजवळ ठेवून चरणावरती ठेवलेला एक फोटो फोटो पाहिजे. पाहिजे. मी नंतर तुम्हाला तो दाखवेन फोटो. पण ते म्हणाले, "इथे परमिशन नाहीये. नाही. फोटो काढायला इथे परमिशन नाही." एकतर तुझं चरणाजवळ पुस्तक तर तुमचं ठेवलंय. म्हटलं, "प्लीज द्या हो." म्हटलं, "हे जर तुम्ही एक फोटो जर दिलात ना मला, तर माझ्या घरामध्ये तो संपत्ती म्हणून राहील." वाह! पण त्यांनी काही मान हलवली नाही. पण मी पण छोट्या मुलासारखा असतो, बालिश हट्ट असतो ना, बाळ हट्ट. मी पण त्यांची पाठ सोडलीच नाही. म्हटलं, "मला द्याच तुम्ही." ते शेवटी भडकले, "अहो काय तुमच्या म्हणे मागण्या वाढतच चालल्यात." म्हटलं, "द्या हो, तरी पण द्या." मग त्याला काय माहीत नाही, माझी दया आली हं. आणि त्यांनी तिथे जे ज्यांच्या ताब्यात जे मंदिर होतं त्यावेळी डॉक्टर विठ्ठल जोशी सर, त्यांना फोन केला. 10 मिनिटात सर आले. केबिनमध्ये प्रवेश करतानाच त्यांनी मला त्यांनी त्यांना सांगितलं, की "पाठवा त्यांना." आणि "बोला, काय काम आहे?" तर मी फक्त म्हटलं, "महाराज, हे माझं पुस्तक फक्त बघा." त्यांनी पुस्तक बघता म्हणा, "अरे वाह! छान कॅलिग्राफी आहे." तेव्हा माझ्या लक्षात आलं, की कॅलिग्राफी हा शब्द यांनी उच्चारला म्हणजे कलेचं ज्ञान आहे. कलेचं मस्त जाण असलेला माणूस समोर आहे. वाह! आणि बघता ते पुस्तक बघता छान हसत होते. "अरे," म्हणे, "काय सुंदर पुस्तक म्हणे, खूप सुंदर आहे. द्या," म्हणे, "यांना द्या, फोटो काढून द्या." आणि तुम्हाला खरं सांगतो, मला पहिल्या वेळी कोणी नेलं तिथे? सुधीर भाऊ. ओके. आणि दुसऱ्या वेळी मला कोण घेऊन गेला असेल तिथे? ज्या कर्मचाऱ्याला त्यांनी बोलावलं, की ह्यांना घेऊन गाभाऱ्यात जा, पुस्तक तिथे ठेव, त्याचा फोटो काढून यांना दे. ज्यांना बोलावलं त्याचं नाव होतं ज्ञानेश्वर. हां. म्हणजे ज्ञानेश्वर ज्यांचं होतं, प्रत्यक्ष माऊली मला कुठे घेऊन गेल्या? चरणाजवळ घेऊन. चरणाजवळ. पुन्हा ते पुस्तक आता ते पांडुरंगाच्या चरणावरती ठेवणं, पण तिथे जे पुजारी होते, ते तिथे नव्हते. कारण मंदिरात कोणी प्रवेश निषेधच होता. प्रवेश नसल्यामुळे भक्त कोणी नव्हतेच, भाविक नव्हतेच. मग ते म्हणाले, "थांबा, इथे कुठेतरी ते बाजूलाच असेल पुजारी, त्यांना मी बोलावून आणतो." आणि ते बोलावायला गेल्यानंतर फक्त समोर पांडुरंग आणि मी. वाह! मी रडत होतो. म्हणजे आजही मला हे सांगताना मला रडायला येतंय. आणि नंतर 5-10 मिनिटं हा सर्व प्रकार झाल्यानंतर पुजारी आले 5 मिनिटांनंतर. पुन्हा पुस्तक पांडुरंगाच्या चरणावरती ठेवलं. पुन्हा फोटो वगैरे काढले. म्हणजे एकच पुस्तक पुन्हा चरणाजवळ राहील. 2 वेळा एकाच दिवसामध्ये. पुन्हा पुस्तक हातात दिलं आणि मी एकदम झाली जन्माचे जो सार्थक. परमसुख, परमानंद जे काय असतं ना, ते सगळं मला त्याच दिवशी मिळालं. वाह! आणि तेव्हापासून मी ह्या पांडुरंगाकडे पांडुरंगाच्या. वळलो. वाह! किती भारी वाटलं सर. हो, हो. आणि ह्यासोबतच असताना म्हणजे हे वारीतले अनुभव असतील, तर ही पांडुरंगाच्या चरणी असणारा भाव आहे किंवा हे प्रेम आहे. हा जीवाला हा प्रत्येकाचा असला तरी प्रत्येकाचं तिथं जाण्यामागचं कोणत्याही माणसाचं मला वाटतं का हेतू आहे असं वाटत नाही. तर ती एक भावना आहे, प्रत्येकाचा भाव आहे किंवा ते एक मानसिक समाधान एक म्हणजे आपल्या देवाला भेटून होय, होय. येण्याचं जे सुख आहे, ते तुम्हाला तिथं मिळालं. प्रत्यक्षरित्या मिळालं. होय. म्हणजे हे तुमच्या कलेनं तुम्हाला दिलेलं फार मोठं पुण्य आहे असं म्हणायला हो. हरकत नाही. नाही सर खरंच. तुमचं एक दुसरं पुस्तक आहे, गोड तुझे नाम. होय. म्हणजे हे पुस्तक मी पाहिलंय, की ह्यामध्ये प्रत्येक पानावरती विठ्ठल या नावाची कॅलिग्राफी आहे, कॅलिग्राफी आहे. वेगवेगळी. तर ह्याचा अनुभव तुमचा काय होता? किंवा हे तुम्हाला कधी वाटलं, की आपण हे असं केलं पाहिजे? नाही, कॅलिग्राफी करत असताना म्हणजे मी दररोज जे महाराजांचे अभंग लिहीत असताना
त्याच्यामध्ये विठ्ठल हा शब्द येतो बऱ्याच वेळेला. तुकोबांच्या बऱ्याच अभंगामध्ये विठ्ठल, विठ्ठल. पांडुरंग हे शब्द येत असतात. तर मी असंच एकदा असा विठ्ठल ते कॅलिग्राफीमध्ये फक्त सिंगल एकच शब्द करत असताना नवीन माझ्यामध्ये ते ब्रश मी ऍड केले होते. त्याच्यातून तो विठ्ठल हा शब्द मी टाकला. त्याच्यामध्ये आहे ते पहिलंच काढलेलं चित्र. तर ते अक्षर मला इतकं भावलं आणि त्याच वेळी माझ्या डोक्यात अशी कल्पना आली, की अशी वेगवेगळ्या प्रकारची विठ्ठलाची नावं जर आपण कॅलिग्राफीमध्ये केली तर. आणि तोच विचार घेऊन मी मग ही नावं लिहित गेलो. मला वाटतं 200हून अधिक मी नावं लिहिली ती. वाह! आणि त्याच्यातली जी चांगली होती ती 108 नावं मी त्याच्यामध्ये यातलं प्रत्येक अक्षर वेगवेगळं आहे. आणि विशेष म्हणजे ही 108च का तर ते विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल बघता, बघता तुमचा जप होतो छान. 108. 108 नावाचं. आणि वाह! विशेष म्हणजे ह्या पुस्तकाचं जे प्रकाशन म्हणूया किंवा आपण अर्पण सोहळा सुद्धा मी पांडुरंगाच्या चरणावरतीच केलेला आहे. सर आता आपण ह्या कॅलिग्राफीकडून एका वेगळ्या कडे येऊया. लोकांना जो माहिती आहे प्रकाश पाटील म्हणजे माझ्यापर्यंत पोहोचलेले प्रकाश पाटील मी सांगतो, की माझ्यापर्यंत पोहोचलेले प्रकाश पाटील ते जे आगरी समाजामध्ये त्यांचं प्रबोधनात्मक कविता आहेत किंवा कवी म्हणून त्यांची आपल्या समाजामध्ये फार मोठी ओळख आहे. आता मला हे तुमचं चित्राचं जे काही कार्य आहे किंवा पेंटिंग्स आहेत ह्या सगळ्या माहिती असल्या कारणानं ते मला माहिती. पण लोकांपर्यंत एक कवी म्हणून प्रकाश पाटील जो आहे, ते नेमकं कसं काय? त्यामध्ये तुम्हाला कधी अशी जमलिंग झाली का? की कवी प्रकाश पाटील आणि चित्रकार प्रकाश पाटील? होय. बऱ्याच वेळेला लोकांना मी पेंटिंग करतो ते माहीत नाही. पण कविता करतोय माहीत आहे. कारण बऱ्याच वेळा बाहेर फिरत असतो. एकदा असंच मला एकलव्य पुरस्कार देताना काही माणसं माझी इंटरव्ह्यू घेण्यासाठी आली होती. तर त्याच्यातला एक माणूस पटकन ओरडला, "अरे, हे तर कवी, आगरी कवी आपले प्रकाश पाटील." प्रकाश पाटील. दुसऱ्याने म्हणाले, "आज आपण त्यांच्याकडे कवी म्हणून नाही आलो, आपण त्यांच्याकडे चित्रकार म्हणून आलो." पण ही कविता हा जो प्रकार जो आहे, तो मला काही सुरुवातीपासून मी लिहित नव्हतो. कॉलेजमध्ये एक छान किस्सा सांगतो मी. कमर्शियलची मुलं, त्या कमर्शियलच्या मुलांना पोस्टर असतं पोस्टर. ते पोस्टरवरती त्यांना एक स्लोगन लिहायचं असतं. तर एक मुलगा काहीतरी त्या इथे बाहेर बसून ते स्लोगन एक त्यांनी लाईन लिहिली होती. आणि ते बऱ्याच वेळा असं एवढं लिहिलं, एवढं लिहिलं का तर मी पटकन म्हणा, "अरे, याचं पुढचं हे लिह ना." तर त्याला तो इतका प्रकार आवडला, त्या एकच लाईन. त्यावेळी खरं म्हणजे माझ्याकडे माझ्या खिशामध्ये 50 पैसे पण 50 पैसे म्हणतो, रुपये नाही. कारण त्यावेळी चहा आम्हाला 15 पैशाला मिळायचा. 15 पैशाला फुल चहा, 10 पैशाला हाफ चहा आणि 10 पैशाला क्रीम रोल. त्या मुलाने मला ताबडतोब त्या एका ओळीचे ताबडतोब तिथे बाजूला आमची कॅन्टीन होती. म्हणजे रस्त्यावरती एक छोटी टपरी होती. तिथे नेऊन फुल चहा आणि एक क्रीम रोल दिला. हे माझ्या कवितेचं पहिलं मान. आणि त्याच्यानंतर त्याचाच एक मित्र मला म्हणाला, की "मला एक कविता पण लिहून द्या." असे त्याने एक विषय सांगितला, अशी कविता लिहून दे. मग मी दुसऱ्यासाठी लिहिलेली माझी पहिली कविता. म्हणजे दुसऱ्यानं सांगितली म्हणून त्याच्यासाठी लिहिलेली माझी पहिली कविता. तोपर्यंत काही नव्हतं. म्हटलं चला चलाट, फलाफ अशा काहीतरी लिहूया. त्याला ते प्रेमावरती कविता पाहिजे होती. त्यावेळी मला वाटतं मी 1988 साली ही त्याला लिहिलेली ही कविता, की म्हणजे आता ती कविता मी वाचताना मलाच हसायला येतं. की माझं एक होतं प्रीतीचं फूल, जणू काही निरागस मूल. त्या फुलासाठी होतो जीव सुद्धा द्यायला, पण त्याचं मन नव्हतं माझ्याकडे यायला. अनेक बघितली स्वप्ने आणि मनोरथ, पण देईनाच मजला ते साथ. वाटत होते आहे ते बालक, आपणच होऊ त्याचे मालक. पण तो तर माझा भ्रमच ठरला, फुल दुसऱ्यानेच तोडून नेला. क्या बात है! क्या बात है! तर ह्या अशा प्रकारच्या छोट्या-छोट्या नंतर मी कविता करत गेलो. नंतर चारोळ्या लिहित राहिलो. आणि मग ती मला सवय झाली. आणि मग त्याचा परिणाम असा झाला, की पोस्टर हा जो प्रकार आहे पोस्टर. हां. पोस्टर म्हणजे त्याला आपण भित्तीचित्र म्हणतो. म्हणजे ते इतकं
सिंपल पाहिजे, की तुम्ही चालता, 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 चालता म्हणजे एका 30 सेकंदामध्ये, 15 सेकंदामध्ये तुम्हाला ते फील व्हायला पाहिजे. इतकं ते इफेक्टिव्ह पाहिजे. आणि मग ते स्लोगन लिहिण्याची मला सवय झाली. आणि तुम्हाला सांगायला आनंद होईल, की पोस्टर पेंटिंगमध्ये मला कमीत कमी 15 ते 20 राज्य म्हणजे स्टेट लेव्हलचे पुरस्कार असतात. क्या बात! फक्त त्या कशावरती? स्लोगनवरती बऱ्याच वेळेला मी ते बक्षीस मिळवून जायचं. वाह! काय तर भारी लिहिण्याचा गोष्ट तो आहे. एक परिणाम म्हणजे मला पेंटिंगला तो लिहिण्याचा असा उपयोग होत गेला. म्हणजे दोन्ही कला हां. म्हणजे दोन्ही कलेचा आणि वापर आजही त्यामध्ये म्हणजे पेंटिंग करताना तुम्ही लिहित असाल, तर तुम्हाला त्याचा प्रचंड उपयोग होतो. वाह! म्हणजे आत्ता काही 1-2 वर्षापूर्वी मी शिर्डीला गेलो होतो. तिथून मी शनी शिंगणापूर तिथून येताना मी उसाचा रस पित होतो. तिथे एक तो बैल जोडतात त्याला. बैल. बैलचा घाणा असतो तो. हं, हं, हं. त्याचा एक फोटो मारला आणि त्याचं मी चित्र काढायला इथे गेलो. पण आपण अ, लिहितो, विचार करतो. मग मला असं वाटलं, की त्या बैलाला आपण नुसतं रंगवून नाही चालणार. तुम्ही तर बघितलं असेल बैल असा तो फिरतो बैल फिरतो. आणि तिकडे बरोबर आहे. गाडीवरती तो आणि उसाचा मग रस तिकडे उसाचा निघतो. रस तिकडे निघतो. तर मी त्याचे 2 पार्ट केले. एका बाजूला वॉर्म कलर, एका बाजूला कूल कलर. ओके. आणि 2 भाग यासाठी केले, की तो बैल त्याला मी टायटल दिलं होतं फादर, क्या बात है! वडील, बाबा. मेहनत करणारा बाप. आणि ते त्याच्या अंगावरती मस्त असे त्या बैलाच्या अंगावरती चाबकाचे फटके-बिटके मारले. उन्हात आहे. बापरे! ऊन इतकं कडकडीत आहे, की त्याची शॅडो-विडो अशी पडलेली आहे. तेव्हा कळतं, की ते तिथे किती कडक ऊन वगैरे आहे. आणि तो उन्हातान्हात असा राबतोय आणि इकडे एका बाजूला कूल थंडपणा कोणाला देतोय? शीतलता. आपल्या परिवाराला देतोय. वाह! तर हे उसाचा माझ्या रस. लिखाणामुळं म्हणजे मी हे डेली लिहितो, वाह! इमॅजिन करतो, ऑब्झर्वेशन करतो त्याचा हा परिणाम. वाह! म्हणजे हे कसलं भारी आहे. म्हणजे एका होय, बाजूला त्या चित्रामध्ये तुम्ही ते व्हिज्युअलायझेशन होय. करणं सुद्धा ही प्रोसेस खूप मोठी आहे. सर आता तुमच्या कवितांमध्ये आगरी कविता ह्या फार म्हणजे लोकांना फार आवडतात. मंचावरती गेल्यावरती त्यामुळंच मला तर वाटतंय, की आगरी कविता तुमची एवढी प्रेरणादायी किंवा इफेक्टिव्ह आहे, की हो, लोकांना त्यामुळंच कदाचित वाटत असेल, की नाही हा कवीच म्हणून जास्त आहे बरोबर. किंवा कवी म्हणूनच मोठा आहे असं बऱ्याच जणांना वाटतं. तर मला आवडेल सोन्याची कौलं तुमची कविता. हां, आता ह्या कविता मला सुचतात कशा? खरं म्हणजे 1983 साली मी गाव सोडलंय. सोडलं. म्हणजे 1983 सालापासून माझा माझा आणि गावाचा म्हणजे बोलीभाषेचा जास्त संबंध नाही. नाही. पण माझी आई कधीतरी आत्ता समजा नाही ती, पण फोनवरून बोलायची. आणि कधी-कधी मी ट्रेनमध्ये आपली जी रोहा दिवा. रोहा दिवा त्यामधल्या ज्या लोकांचा संवाद ऐकतो, ते कानावरती पडतं. मला एखादा शब्द जरी मिळाला ना, तर त्याच्यावर माझी एक सुंदर लेखणी सुरू होते. आता ही जी तू म्हणालास ना कविता, त्यामागे मी असं बसलो होतो आणि माझ्यासमोर आपल्याच इकडचे 2-3 माणसं होती. ती मस्त म्हणाली, की "बघ, तुझी पोरा शिकली, आता गाऱ्या-घोऱ्या घेऊन फिरतात. आमची अपित्रा बघ, शिकली नाही. आम्ही असंच, आमची तशीच केमडीची घरं आहेत." मला तिथं केमडीची घरं केमली, पेंड्याची घरा. हां, पेंड्याची. वाह! मला मी ताबडतोब माझ्या बालपणात गेलो. ती केमली हा शब्द आठवला आणि त्या केमलीवरून मी ताबडतोब घरी आलो आणि एक सुंदर माझी कविता तेव्हा झाली. त्याच्यातल्या एक 2-3 कडवी फक्त बोलून दाखवतो. तुमची घरा राहिली अशीच केमलीची अन यांच्या घरानं कौला परली सोनची. गावांचा तलाठी मोठा हिकमती सातबारावं केल्या त्यांनी लय करामती. खराखोरी करून त्यांनी पैसा कमवला. खराखोरी करून त्यांनी पैसा कमवला. अन कचेऱ्यान फेऱ्या मारून तुला दमवला. मंगून वाह! तुमची घरा राहिली अशीच कमलीची अन यांच्या घरानं कौला परली सोनची. हा पुढचा कडवं मस्त आहे. ग्रामसेवक आमचा लयूच हुशार
सरपंचांनी बांधल्या माऱ्या चार. वा ग्रामसेवक आमचा लयूच हुशार. सरपंचांनी बांधल्या माऱ्या चार. पंचायतचा सगळा पैसा घरन वलवला. आहा. पंचायतचा सगळा पैसा घरन वलवला. आणि उरला सुरला सगळा सदस्याही पलवला. क्या बात आहे मग क्या बात. तुमची घरा राहिली अशीच केमलीची. आणि त्यांचे घरांना कौला परली सोनची. वा. पुढाऱ्यांचे मांग मांग तू फिरतस. आहा. हे पुढाऱ्यांचे मांग मांग तू फिरतस. आणि रक्ताचेच नात्यांची डोकी फोडतस. क्या बात है अरे दिल्लीला जाऊन त्यांनी जाम कमवला. क्या बात हे है. दिल्लीला जाऊन त्यांनी जाम कमवला. आणि पोलिसांना पैसे दाबून तुला घुमवला. आहा. मग तुमची घरा राहिली अशीच केमलीची. आणि यांच्या घरांना कौला परली सोनाची. अशी एक छान कविता मला त्या वा, एका वा. केमलीच्या शब्दावरून सुचली होती. त्याच केमलीनं खूप आपल्या समाजामध्ये होय. राजकारणामध्ये आता सध्या नीतिमत्ते राहिले नाही. कारण महात्मा गांधी नेहमी म्हणायचो, मी हे वारंवार सांगतोय कारण ही सध्याची परिस्थिती आहे की राजकारणात नीतिमत्ता राहिलीच नाहीये. कारण महात्मा गांधी म्हणायचे की नीतीशास्त्राची उपशाखा म्हणजे राजकारण. पण राजकारणात सध्याच्या घडीला नीतिमत्ता उरलेली नाही आणि त्यासाठी ही कविता मला वाटतं चपराक ठरेल. आणि हीच कविता लोकांना ह्याचसाठी आवडते कारण पुढाऱ्यांनी त्यांची बंगलं बांधली आणि लोक आपली मात्र तशीच खाली केमलीची राहिली घरात आहेत. केमलीच्या घरात. वा क्या बात आहे. सर आता ह्या कवीकडून मी पेंटिंगकडे येतो कारण तो तुमचा खूप मोठा प्रवास आहे पेंटिंगच्या माध्यमातून. तर हे पेंटिंग्स करत असताना तुमचे पेंटिंग्स खूप मोठ्या मोठ्या सेमिनारमध्ये लागतात. त्याचे खूप मोठे मोठे एक्झिबिशन्स होतात. खूप जगप्रसिद्ध असणाऱ्या माणसांच्या म्हणजे स्टार लोकांच्या घरामध्ये तुमच्या काही पेंटिंग्स आहे. आहेत. त्यावरती आपण बोलूच. पण ही पेंटिंगच्या मागची जी थॉट प्रोसेस आहे ती नेमका काय आहे? ती प्रक्रिया काय आहे? ती हृदयातून येते, मेंदूतून येते किंवा ती नेमका प्रोसेस काय आहे? पेंटिंग हा जो प्रकार आहे ना म्हणजे कला ही तपश्चर्या आहे. वा. तर म्हणजे प्रत्येकाकडे ती असते कुठली ना कुठली कला असते. पण जर तुम्ही तपश्चर्या म्हणून तिची जर जोपासना केलीत ना तर ती कुठेतरी अशी अं, वर वर येते, उदय असते ते. उदय असेल. नुसतंच नाही याच्यासाठी बऱ्याच काही काही गोष्टी सोडाव्या लागतात तुम्हाला. वा. बऱ्याच गोष्टींवर तुम्हाला पाणी सोडावं लागतं, त्याग करावं लागतं. त्याग करावा लागतो. त्या पेंटिंगसाठी सर्वात बेस्ट म्हणजे तुमचा हात स्टेबल पाहिजे. तो स्टेबल कसा होतो तर तुमचा नेहमीचा सराव. सराव. नेहमीच्या सरावासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर स्केचिंग. स्केचिंग आता खरं म्हणजे स्केचिंगचा हा आत्मा म्हणूया आपण. हं. पेंटिंगचा आत्मा काय असेल? स्केचिंग. स्केचिंग आहे. स्केचिंग तुम्ही किती जरी बिझी असाल तरी तुमच्या हातून दिवसाला कमीत कमी 10, 15, 50 स्केचेस व्हायलाच पाहिजे. तर तुमची कला जिवंत राहील. म्हणजे चित्रकला. मी चित्रकलेच्या बाबतीत बोलतो. कारण स्केचिंग ते पण कसं जर तुम्ही बाहेर जाऊन केलं तर त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी तुम्हाला मिळतात. एक तर तुमचं ऑब्झर्वेशन खूप स्ट्रॉंग होतं. तुमचं स्पीड येतं तुमच्या कामाला. कारण समोर बसलेल्या माणसाचं काम करताना तो नुसता हलतो. तो पटकन निघून जातो. तेवढ्या वेळामध्ये तुमचा हात झपझप, झपझप, झपझप पूर्ण झाला पूर्ण झाला पाहिजे. वर. म्हणजे तुमच्या कामामध्ये वेग येतो. ऑब्झर्वेशन होतं, वेग होतं आणि ते तुमच्या मग चित्रामध्ये ते दिसतं. तर ह्या दृष्टीनं आता आपण जर का पाहिलं तर करिअरच्या दृष्टीनं आपण याचा विचार करूया. आता आपल्या समोर सगळ्यात मोठं आव्हान जे आहे कलेच्या बाबतीत आपण बोलतोय. हं. तर एआय आलेला आहे. हां. ठीक आहे. तर एआयच्या ह्या जमान्यामध्ये आत्ताच्या घडीला ज्या लोकांना वाटतं की मी पेंटर झालो पाहिजे किंवा मी फाईन आर्टिस्ट झालो पाहिजे. तर ह्यामध्ये त्यांची गफलत होते. ऍडमिशन घ्यायचं की नाही नाही. घ्यायचं, हे शिक्षण घ्यायचं की वेगळं काहीतरी करायचं. तर त्यासाठी तुम्ही मार्गदर्शन काय कराल? आता तुमचे एआय वगैरे जरी आले पण तुम्ही जर कोणत्याही फील्डमध्ये म्हणजे मी कलेच्या बाबतीतच नाही सांगत, कोणत्याही फील्डमध्ये कोणतेही मी करिअर जे सांगतो ते त्या प्रत्येक बाबतीसाठी परफेक्ट आहे. 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे तुमची आवड. म्हणजे तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये आवड आहे. आवड आहे. म्हणजे आवड म्हणजे असं नाही की मला हे आवडतं, असं हे नाही.
त्याच्यासाठी तुम्ही झोकून काम द्यायला पाहिजे. मी मगाशी आतून म्हणालो ना, असली पाहिजे. बस प्रचंड मेहनत करण्याची तुमची वृत्ती पाहिजे त्या तुमच्या आवडीसाठी. ती आवड झाली, अशी आवड पाहिजे, नुसती आवड नाही म्हणालो. ती प्रचंड तुमची आवड, की मला हेच करायचं आहे आणि याच्यासाठी मी पाहिजे तेवढं कष्ट, मेहनत, तपश्चर्या करू शकतो. ही तुमच्याकडे वृत्ती पाहिजे आणि आवड आणि त्याप्रमाणे तुमची क्षमता पाहिजे. म्हणजे मला आवड आहे, क्षमता तुमच्यात काय आहे? तुमच्यात ती कपॅसिटी पाहिजे. मला हे आवडते पण उदाहरणार्थ? उदाहरणार्थ आता तुम्ही कबड्डी प्लेयर, मला मला कबड्डी आवडते. हं. हं. पण आता माझं वजन आज 48 किलो. तिथे खेळतात 90 किलोची माणसं. मला जर आता मी खेळायला गेलो, मला त्या एका त्यांचा जो टर्न म्हणतो कोपरा, त्याने उडवला तर मी 3ऱ्या-4थ्या ग्राउंडवरती पडेल. पडेल ना? बरोबर. म्हणजे तुमची क्षमता पण तशी पाहिजे ना. त्या तुमच्या आवडीला अनुसरून तुमची क्षमता पाहिजे. म्हणजे आता आवड झाली. आता आवडीमध्ये पण तुम्ही एक्सपर्ट आहात. तुमची क्षमता पण आहे. दोन्ही गोष्टी तुमच्याकडे आहेत. पण त्या दोन्ही गोष्टीला भविष्यामध्ये काही संधी आहेत. हं. काही-काही गोष्टी आता ऑफ होत चालल्यात. भविष्यामध्ये बंद होत चालल्यात. तर त्या करून नाही चालणार ना. बरोबर. तर तुम्हाला दुसरं त्यासाठी योग्य मार्ग जे कोणते आहेत ते शोधावे लागतील. म्हणजे तुमची आवड, तुमची क्षमता आणि आणि त्या सर्व भविष्यात गोष्टीला असणारी भविष्यात संधी. संधी उपलब्ध आहेत का? वाह! त्या तिन्ही गोष्टींची जर तुम्ही व्यवस्थित सांगड घातली, त्या तिन्ही गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास केला, तर तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. आणि बऱ्याच वेळेला आता कुठे-कुठे काउन्सिलर आहेत. आपल्या समाजामध्ये एक अजूनही अ, गोष्ट मला खटकते, की आपण लाजतो खूप. म्हणजे एखादी गोष्ट कोणाला विचारायला ना लाजतो. डेअरिंग नाही करत. आज काल परवाच मी एका कार्यक्रमाला गेलो होतो आमच्या इथे. तर तिथला एक मुलगा म्हणाला, की "मला ना काका तुमच्याशी बोलायचं होतं, पण मला भीती वाटत होती. कसं बोलू?" पण ही बाकीची लोकं नाही विचार करत. बिनधास्त आहेत. आता तिथे कितीतरी लोकं गुजराती, मारवाडी, जैन, अमुक-तमुक. फक्त त्यांना कळालं, की हा माणूस काहीतरी मार्गदर्शन करतोय. एक फोन करून ताबडतोब इथे हजर. मुलाबाळांसहित. तर असं व्हायला पाहिजे. येस. विचारायला पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत, कितीतरी आपल्या समाजामध्ये तज्ञ माणसं आहेत. त्यांचा सल्ला घ्यायला पाहिजे. तर आता मी ही नवीन पिढी कधीही कन्फ्यूज होणार नाही. नाही, बरोबर. तर ह्यामध्ये मला म्हणजे एक प्रश्न निर्माण आहे. डिजिटल वर्क एआय की हँडवर्क? म्हणजे जे आपण स्वतः इमॅजिनेशन करून किंवा ऑब्झर्वेशन करून करतो ते वर्क की डिजिटल वर्क? या 2 मध्ये तुम्हाला काय हां, आवडतं? डिजिटल वर्क कसं आहे माहिती आहे, याला लिमिटेशन आहे. हे माझ्याला लिमिटेशन नाही. हे जे माझं जे आहे ना, वाह! याला लिमिट नाही. नाही. हे तुमच्या एआयच्या डबल काम करतं. फक्त ते कंटिन्यू तुम्ही चालू ठेवायला पाहिजे. येस. कसं आहे माहिती आहे, मी जर आज म्हणजे आपण जे करू ते एआय नाही करू नाही शकत करू शकत. इमॅजिनेशन. एआय कोणी तयार केलं? ही माणसाने. माणसानं. बरोबर ना? त्याच्यामुळे ते जेवढं त्यांनी फीड केलेलं आहे त्या याच्यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये, तेवढंच तो तुम्हाला देणार आहे. बरोबर. त्याच्या पलीकडे जाऊन तो पलीकडे नाही काही देणार. देणार नाही. जे माणसानं दिलंय आणि एका माणसाने दिलेलं, कोणी 1-2 माणसांनी दिलेलं आहे त्याला. तेवढंच तो देणार. माझं मी एआयला दिलेलं नाही. हे तुम्ही ते क्रिएट कराल. त्याच्यामुळे मी जे काय आहे, ते एआय नाही क्रिएट करू शकत. येस. आज माझ्या इथे ना सेकंदाला नवीन-नवीन कल्पना येतात. वाह! एआयमध्ये तेवढंच जे काही लिमिटेशन आहे तेवढंच आहे. माझ्या लिमिटेशन नाही. फक्त हे मी चालू ठेवायला पाहिजे. नाहीतर याला येस. गंज लागेल. आज मी प्रोसेस. जर एक 5-6 दिवस जरी काम नाही केलं ना, तरी माझा हात असा व्हायब्रेट होतो. सुरुवातीला काही मिनिटे. हे बरोबर. कंटिन्यू पाहिजे. कोणतंही काम तुम्ही सातत्य सातत्य पाहिजे. कामामध्ये तुमच्या सातत्य पाहिजे. फार महत्वाचं आहे. खूप. बाळासाहेबांच्या हस्ते तुम्हाला एक हां, पुरस्कार भेटला होता. होय. मला वाटतं 2000 साली मार्मिकचा 40वा वर्धापन दिन सोहळा होता. आणि त्याच्यावरती त्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त मार्मिकनं एक व्यंगचित्र स्पर्धा आयोजित केली. आणि मग मी विचार केला, की त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्या स्पर्धेचं हे होतं, की त्याचं पहिलं जे परीक्षण आहे चित्रांचं, ते प्रसिद्ध व्यंगचित्रकार विकास सबनीस सर करणार होते. आणि त्याचं फायनल जे होतं फायनल
अंतिम परीक्षण ते खुद्द बाळासाहेब ठाकरे करणार होते. वा. आणि मग मी ठरवलं की इथे असं सटर-फटर काही देऊन चालणार नाही. ते आपल्या विचारातून कोणी घेणार नाही. मी सतत विचार 2-3 दिवस तेच विचार करतो. काही सुचत नव्हतं. काय करू, काय करू? पण त्याच वेळी नेमकं काय झालं, बाळासाहेबांना अ, अटक झाली होती. झाली. हां. म्हणजे आपल्या एका गृहमंत्र्यांनी बाळासाहेबांना अटक करण्याचं हे घेतलं आणि त्याप्रमाणे बाळासाहेबांना अटक झाली होती. तो काळ होता. त्या धर्तीवर म्हटलं मी एक काहीतरी करायला पाहिजे आणि त्याच वेळी केबीसी कौन बनेगा करोडपती. करोडपती हा कार्यक्रम सुरू होता. मग माझ्या डोक्यात ती चक्र फिरायला लागली. रात्री मला वाटतं 2 वाजता मला ते चित्र सुचलं. ताडकन उठलो, रफ स्केच केलं आणि नंतर झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो. सकाळी उठल्यानंतर पहिला कारण ते व्यंगचित्र म्हटल्यानंतर 1 कलरमध्ये करायचं असतं. छान केबीसीचा सेट. इकडे अमिताभ बच्चन बसलेत. इकडे त्यावेळचे गृहमंत्री त्यांनी प्रश्न विचारलाय. बस तेवढंच एक ते चित्र होतं. आणि आणि मी ते प्रश्न काय होता? की एका माणसाच्या अटकेसाठी एवढा प्रचंड आटापिटा. केल्यानंतर कौन बनेगा कंगालपती? क्या बात असा तो है! एक प्रश्न होता. मग ते मी बनवलं आणि दुसऱ्या दिवशी 2 नंतर लास्ट डेट होती. पण 1 दिवस अगोदरच मी सामनाचं जे शिवसेना भवनमध्ये मला वाटतं फर्स्ट की सेकंड फ्लोअरला ते ऑफिस तिथे दिलं ते. देताना त्या माणसाने बघितलं, तो खुश झाला अगदी. त्याने अशी मान हलवली. तेव्हा मला बरं वाटलं. म्हटलं काहीतरी आहे. आणि नंतर त्यावेळी काही मोबाईल वगैरे नव्हते. हां. शाळेत फोन आला. प्रकाश पाटील, तुमचं अभिनंदन. तुम्ही पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहात. पास नेण्यासाठी सामनामध्ये या, सामनाच्या ऑफिसला. आणि मग त्याच्यानंतर मला तो मला वाटतं 13 ऑगस्टला षण्मुखानंद हॉलला खुद्द बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते म्हणजे माझे पांडुरंगच म्हणे त्यावेळी. वाह! कारण मी बाळासाहेबांचं एकही भाषण चुकवलेलं नाही. वाह! सेम हिअर. हां, मला बाळासाहेबांची सगळी भाषणं तोंडपाठ होती. वाह! मी दसरा मेळावा एकही चुकवला नाही. त्यावेळी खरं विचारांचं सोनं त्यावेळी मिळायचं. आता जात नाही मी. पण त्याच्यानंतर मग माझं नाव पुकारलं. प्रकाश पाटील. मी तिथपर्यंत कसा गेलो मला माहीत नाही स्टेजवर. बाळासाहेबांच्या चरणाला स्पर्श केला. त्यांनी माझ्या डाव्या खांद्यावरती असा मस्त हात मारला आणि म्हणाला, "चालू ठेव." आजही मला तो शब्द चालू ठेव. तिथं जाणवतं. फक्त मी व्यंगचित्रकला बंद केली. तर व्यंगचित्रकला सुरू ठेवण्यासाठी आज तुमच्याकडं काहीतरी पाठबळ हवं. कारण हं. एवढे मोठ्या मनाची माणसं राहिलेली नाही. नाहीत. त्याच्यामुळे व्यंगचित्रकला मी तिथे दादा तुमच्या ज्या पेंटिंग्स आहेत, ह्या पेंटिंग खरं तर कमर्शियल आर्ट म्हणून आपण आता बघूया त्याकडं. तर ह्या पेंटिंग्स तुमच्या मी ऐकलंय खूप मोठ्या-मोठ्या होय. नामवंत लोकांच्या घरांमध्ये आहेत. तर त्या संदर्भात सांगा? हो, माझं पहिलं एक्झिबिशन नेहरू सेंटर आर्ट गॅलरी इथे झालं. पहिल्याच दिवशी माझ्या 7 पेंटिंग असोसिएट कॅप्सूल्स इंडियाचा मॅनेजिंग डायरेक्टर ज्यांचं रशियामध्ये ऑफिस वगैरे आहे. रशियासाठी ते घेऊन गेले 7 पेंटिंग. बापरे! हां, हे माझं 7 पेंटिंग्स. पहिल्याच दिवशी, लागल्यानंतर पहिल्या दिवशी. त्याच्यानंतर मग बऱ्यापैकी मी कामं करत गेलो. आज माझ्या पेंटिंग भारतीय क्रिकेट प्लेयर जे आहेत, म्हणजे भारतरत्न सचिन सचिन तेंडुलकर. तेंडुलकर यांच्याकडे आहेत. संजय मांजरेकर, बापरे! प्रवीण आमरे सर, प्रवीण आमरे. प्रवीण बापरे! आमरे म्हणजे सरांकडे आहेत. वाह! आता त्यांचं पण काम सुरू आहे माझ्याकडे. म्हणजे ह्या भारतातील नामवंत लोकांकडे हां, तुमचं आर्ट हां. आहे. म्हणजे भिंतीवरती लावलंय. होय. की खरं तर म्हणजे आपण पैशांच्या माध्यमातून जर विचार करूच, पण त्या पलीकडे ह्या माणसांना तुमचं कलेक्शन होय. घेणं, म्हणजे तुम्ही बनवलेलं नाही. आर्ट घेणं आणि त्यांच्या घरात ते भिंतीवरती क्रिकेट ठेवणं. तर लोकांकडे माझं पेंटिंग गेल्यामुळे मला जास्त आनंद यासाठी होतो, की मला माझं पहिलं प्रेम
क्रिकेट. क्या बात आहे. कारण मी अ, गावी असताना सुद्धा ज्यावेळी काहीच नोकरी नव्हती, काही कामधंदा नव्हता, शिक्षण नव्हतं, त्यावेळी मी फक्त क्रिकेट खेळायचो. आपल्या विभागामध्ये उत्कृष्ट विकेट कीपर म्हणून मी तिथे फेमस होतो. वाह! बऱ्याच वेळेला बाजूच्या गावातली लोकं पैसे देऊन मला विकेट कीपिंगसाठी घेऊन जायचे. क्या बात है. त्याचा परिणाम असा झाला, की आमच्या शाळेमध्ये 1993 साली आम्ही क्रिकेट चालू केलं. तर म्हणजे सचिन तेंडुलकर माझ्या शाळेत होते. पण ते सोडून गेल्यानंतर क्रिकेट बंद होतं. पण सतीश सामंत सर, सतीश लोटलीकर सर म्हणजे आमचे विश्वस्त, यांनी ती जबाबदारी माझ्यावर सोपवली. आणि मग सतीश सामंत सर आमचे प्रशिक्षक आणि त्यांना सोबतीला मी आणि मी 1993 पासून ते 1999 पर्यंत आमच्या शाळेचं क्रिकेट पण सांभाळलं. आणि वाह! सांगायला आनंद होईल, की आज माझे 6-7 रणजी प्लेयर विद्यार्थी आहेत. क्या बात आहे. हो. आणि एकतर मी ऐकलं, की मला वाटतं मुंबई इंडियन्सचा कोच हां, यावर्षीचा जो बॅटिंग कोच वगैरे आहे, अनिकेत रेडकर, तो पण माझाच विद्यार्थी आहे. वाह! म्हणजे तुम्ही फक्त एक ॲज अ शिक्षक हो. म्हणून एक क्रिकेटचं प्रेम म्हणून तुम्ही हो. जे सुरुवात करून दिली. पण तेच क्रिकेट घेऊन आज तुमचे नाही, विद्यार्थी माझे नुसते क्रिकेटर किंवा माझे फक्त चित्रकार विद्यार्थी नाहीत. तुम्ही फक्त नाव उच्चारा. त्या क्षेत्रात त्या विद्यार्थी आहेत. क्षेत्रातला माझा विद्यार्थी वाह! जागतिक लेव्हलला टॉपर आहे. म्हणजे आज तुम्ही मेडिकलमध्ये म्हणाल तरी माझा डॉक्टर अभिराम दीक्षित जो अमेरिकेमध्ये आहे. बापरे! हं. तुम्ही आता जर मिलिटरी, आर्मी डिपार्टमेंट तर माझा सुशांत गोखले हा खूप मोठ्या क्या बात पोस्टवरती है. काम करतोय. कर्नल म्हणून तिथे. असे मोठमोठे सगळे अगदी माझी मृणाली पाटील ही अमेरिकेमध्ये खूप फेमस आर्टिस्ट म्हणून काम करते. माझा गौरांग नगरे जो आज जगातला टॉपचा डिझायनर, ज्यानं ऑडी, BMW, आता होलोसाठी जो काम करतोय, तो जगातला टॉपचा डिझायनर जो आहे, गौरांग नगरे, तो इथेच शिकलेला आहे. वाह! आणि तो माझा विद्यार्थी आहे. म्हणजे ह्या गोष्टींचा म्हणजे तुम्हाला असं कधी डोळे बंद केल्यावरती होय. असं फार अभिमान वाटत असेल, की आज ज्या शाळेत तुम्ही शिक्षण दिलंय विद्यार्थ्यांना, फक्त मग आर्टचं शिक्षक न राहता सर्वांगीण सर्वांगीण शिक्षण हो. देण्याचा जो तुम्ही कार्य केलं आज हे त्याचं फलित आहे, होय, असं होय. म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे ही एका शिक्षकाची ही मोठी संपत्ती जबाबदारी आहे किंवा संपत्ती संपत्ती म्हणता येईल आहे. आपल्याला. आणि कुठलेही पुरस्कार नकोत. हे मोठे पुरस्कार आहेत. विद्यार्थी वरती टॉपला जाणं हा शिक्षकासाठी मोठा पुरस्कार असतो. वाह! आणि खरं म्हणजे एक म्हण छान आहे, की साधू संत येती घरा, तोची तोची दिवाळी दिवाळी दसरा. दसरा. माझं उलटं आहे. विद्यार्थी येती घरा, तोची दिवाळी दसरा. क्या बात है. या घरामध्ये 12 महिने दिवाळी दसरा सुरू असतो. वाह! विद्यार्थी 12 महिने येत 12 असतो. महिने. क्या बात है. तर ह्या सगळ्या गोष्टींनंतर आता आपण मला वाटतं शेवटाकडे येताना अ, ज्या कवितेनं म्हणजे एक जागतिक दर्जाचा चित्रकार असून सुद्धा कवी म्हणून ओळख दिली आणि ज्या समाजाच्या भाषेनं खास करून आगरी भाषेनं ही कविता तुमची प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचलेली आहे आणि प्रत्येकाच्या मनावरती या कवितेने राज्य केलं. ती कविता मी बोललो तर माझा टोन दिसते. आज पुन्हा एकदा नाही, प्रेक्षकांना ही कविता त्याचा एक खूप सुंदर एक स्टोरी आहे. आमचा सर्वेश तरे, सर्वेश तरे, दया नाईक, दया नाईक, आगरी, गजानन पाटील भूमिपुत्र. हां, हे आम्ही तिघे-चौघे जण छान आम्ही आग्रायन कार्यक्रम करायचो. आणि या आमच्या चौघांचा एक कार्यक्रम हॉटेल ताजमध्ये ठेवला होता. तो कोणी ठेवला होता? म्हणजे आपली भाषा कुठे पोहोचली ते तुम्हाला कळेल. हं, हं. आगरी बोली भाषा. 21 फेब्रुवारी हा बांगलादेशचा बोलीभाषा दिवस. अच्छा. 21 फेब्रुवारी. ह्या बोलीभाषेसाठी त्या बांगलादेशामध्ये खूप मोठी आंदोलन झाली. हं. आणि त्यानिमित्त त्यांनी हॉटेल ताजमध्ये बोलीभाषेचा एक कार्यक्रम ठेवला होता. कोणी ठेवला होता? बांगलादेश बांगलादेश. राजदूतांनी. वाह! आणि त्यासाठी 7 देशातले कवींना बोलावलं. क्या बात है.
त्याच्यामध्ये बांगलादेश, भारत, इराण, इराक, कोरिया, मला वाटतं अफगाणिस्तान आणि अजून एक असे 7 देशातले. त्याच्यामध्ये भारताला जे बोलावलं त्याच्यामध्ये आगरी बोली आगरी भाषा भाषा. घेतली. वा, किती प्रत्येक अभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येक बोली भाषेला एक संधी दिली होती आणि भारतातून त्यांनी आगरी बोली भाषेसाठी आणि आगरी बोली भाषा निवडली. आगरी बोली भाषेचा एक वेगळा म्हणजे एक दणका म्हणायला आणि हरकत नाही. आगरी बोली भाषेचं म्हणजे आपण आता जरी प्रमाण भाषेत बोलत असलो तरी ही जेव्हा कार्यक्रम संपेल तेव्हा आपण लगेच हो, आगरीवरती हो, येतो. हो. पण वैशिष्ट्य म्हणजे तिथे आपली धवला झाली. वा, हॉटेल ताजमध्ये धवला झाली. दयानं धवला छान केली. सर्वेशनं छान आपली सगळी संस्कृती आहे त्याच्याबद्दल डिटेल सांगितलं आणि मग माझी कविता मी बोललो तर माझा तोंड दिसतं. तोंड दिसतं. खरं म्हणजे समोर बसलेले सगळे फॉरेनर होते. पण त्यांना काही ते समजत नव्हतं. पण माझी पहिली कविता मी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केली आणि नंतर मी माझ्या बोलीभाषेत ती सादर केली. पण त्याचा असा होता की मी बोलायचं ना, मी बोललो की माझा तोंड दिसतं. तर ते पण बोलायचे. मी बोललो की ते माझ्या तोंड दिसते. क्या बात आहे. हे मिळालेलं ते एक मोठा पुरस्कार दिला वा, आपल्या कवितेला. वा. हे माझी आगरी बोलीभाषेतली म्हणजे बऱ्यापैकी प्रसिद्ध झालेली कविता. मी बोललो तर माझा तोंड दिसतं. खरं असतं त्या नाकाला झोंबतं. खरं असतं त्या नाकाला झोंबतं आणि मी जर बोललो की माझा तोंड दिसतं. अरे सकाळचा उठल्यावर उष्टे तोंडीच पोऱ्या चहान बटारा बुडवतं आणि 4 पायऱ्या चालल्या उसासं टाकतं. उसासं टाकतं तर टाकतं आणि ऐन उमेदीन डोकरसारखं वागतं आणि मी जर या बोललो की माझा तोंड दिसतं. अरे सुकटीच्या निसोटाबरोबर बापूस 4-4 भाकऱ्या तुरवाचा. सुकटीच्या निसोटाबरोबर बापूस 4-4 भाकऱ्या तुरवाचा आणि एके दमान भाताची गोण कचकुंड कोर घ्यावाचा 70 किलोची आणि एके दमान भाताची गोण कचकुंड कोर घ्यावाचा. पण पोरे आता चायनीज खाताय. पण पोरे आता चायनीज खाताय आणि मैननशी तिंदा डॉक्टर क जाताय आणि मी जर या बोललो की माझा तोंड दिसतंय. अरे बावरींशी हाणलेलं पाणी मरकन वताचं. बावरींशी हाणलेलं पाणी मरकन वताचं आणि सोक लागल्यावर 2-2 तांबे घटाघटा पिवाचं. पण पोरे आता फ्रीज मधल्या ठणठण बाटल्या पिताय. पण पोरे आता फ्रीज मधल्या ठणठण बाटल्या पिताय आणि 12 महिने त्याच्या नाकांशी गंगा वाहताय आणि मी जर या बोललो की माझा तोंड दिसतंय. अरे कुलवणाची मुठभर मांस. अरे कुलवणाची मुठभर मांस झाऱ्या झाऱ्या जीनच्या पॅन्टी घालतंय. घालतंय तर घालतंय त्या नको तिथं फारतंय. घालतंय तर घालतंय त्या नको तिथं फारताय आणि अशी बापाशी इज्जत तो यशीला टांगताय आणि मी जर या बोललो की माझा तोंड दिसतंय. आता पेंड्याचं घर सोडून पोरं फ्लॅटमध्ये राहतंय. आता पेंड्याचं घर सोडून पोरं फ्लॅटमध्ये राहतंय. आपली भाषा बोलायची लाज वाटतंय म्हणून लोकांना दाखवायला इंग्लिश पेपर घेतंय आणि भानगरीच्या टायमाला पुन्हा जातीवत जातंय आणि मी जर या बोललो की माझा तोंड दिसतंय. मी बोललो की माझा तोंड दिसतं म्हणून मी आता बोलाचा टाकून दिलाय. म्हणून मी आता बोलाचा टाकून दिलाय. म्हणून मी आता बोलाचा टाकून दिलाय. धन्यवाद. काय भारी कविता आहे. मी बोललो तर माझं तोंड दिसतंय. खरं तरी एक भावना आहे प्रत्येकाच्या मनामध्ये. काही चांगली माणसं आमच्या समाजामध्ये काहीतरी चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतात आणि ती माणसं बोलली की म्हणते काय शिकवायला आलंय वगैरे. हा त्यामागचा आपला प्रमाण भाषेतला अर्थ त्याचा की मी बोललो तर माझं तोंड दिसतंय. खरं तरी कविता प्रत्येकाच्या घराघरामध्ये. खरं तर आज या कवितेचा प्रवास मी ऐकला. या चित्रांची मी बरेच चित्र आज बघितले ज्यांना खरंच जागतिक दर्जाचा चित्रकार आज आपल्या समाजामध्ये आगरी समाजामध्ये या आगरी समाजाला फार त्याचा अभिमान आहे आणि खास करून रायगड पेणमधील आहेत. तर पेणकरांना मी एक पेणकर म्हणून त्याचा एक वेगळा अभिमान आहे आणि खरंच तुमच्या कार्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. खरं तर तुमची कॅलिग्राफी, तुमचे शब्द, तुमच्या कविता, तुमचे चित्र हे सगळे पाहिलं आणि त्यासोबतच असणारा हा पांडुरंगाच्या चरणी तुमचा असणारा भाव जो का आहे, हे सगळं पाहिल्यानंतर आज असं म्हणावंसं वाटतं की धन्य आज दिन
संत दर्शनाचा, तेव्हा. अनंत जन्माचा फेरा गेला. आज आमच्या सोबत ज्या काही संघर्षाच्या वाटा तुम्ही आज आम्हाला दिल्यात, ह्या संघर्षाच्या वाटा ऐकून मी आज असं समजतो, की येत्या काळात आपल्या समाजामध्ये असेल, आपल्या आजूबाजूला असेल, या मातीत तुमच्यासारखा आणखीन प्रकाश पाटील तयार व्हावा, ज्यानं उत्तम कॅलिग्राफी करावी आणि तुमच्यासारखी उत्तम कविता करून समाजाचं प्रबोधन करावं. आज तुम्ही संघर्षाच्या वाटेवरती भेटलात. तुमच्या पुढच्या संघर्षाच्या वाटेसाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.